रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण आहे। तर ग्रहण कालावधी श्राद्धविधी करावे की नाही ते आज आपण पाहणार आहोत। पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्र अमावस्येला होते। ज्याची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांची श्राद्धविधी सर्वपित्री अमावस्येला केली जातात। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे। त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण देखील आहे। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या। पितृपक्ष संपत आले, पण आता सर्व पित्रीला श्राद्धविधी करायची की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो, शिवाय पितृपक्षातही शुभ कार्य केली जात नाही। तर हा काळ केवळ श्राद्धविधींसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो। यंदा सर्व पित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे। भले ते भारतातून दिसणार नसले तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो। त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल। सर्वपित्री अमावस्या तिथी 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12:19 समाप्त होईल। म्हणजे ही तिथी 2 तारखेचा सूर्योदय पाहणार आहे, म्हणून 2 तारखेला सर्वपित्री अमावस्या धरली जाईल। तर सूर्यग्रहण 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 3:17 समाप्त होईल। सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असेल, परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्व पित्रीला श्राद्धविधी करावे। पितृपक्षाचा शेवट सर्व पित्रीने होतो। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो। या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहिती नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते, म्हणूनच त्याला सर्वपित्री असे म्हटले आहे। सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।